आफ्टरनून. आवाज आहे माझा बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया. श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती, 35 ते 40 आवर्तन आपल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला मध्ये स्पर्श आणि कपालभातीला सुरुवात. 35 ते 40 आवर्तन आपल्या क्षमतेने. कृती थांबवायची. कपालभाती नंतर आहे श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. स्वस्थ शरीर, शांत मन, करणार आहोत की मध्यम पाठीतले ओंकार. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात करणार आहोत पहिल्या उच्चारापासून. सलग 3 एका लागोपाठ एक उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे. एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं आहे. जोडलेले साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती. श्वास घेत घेत कमरेला सरळ होईल. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त विकत प्रेस करतो. अवकाश डोळे एक ब्रेक घेऊन अंदर मान मागे सिंक करूया. मेरे ऊपर धरने से स्टार्ट करा. उजवा पाठ होल्ड करायचा. त्याचा बहुत ज्यादा टाइम मंडी लावून घ्यायचे. दोन्ही हात डाव्या पायाची पंढीवर असतील. श्वास घेत थोडस मागे घ्यायचं. थोडस मागे श्वास सोडत श्वास घेत वर. श्वास सोडत उजव्या बाजूने मागे हा पाय जमिनीवर मिळवतो. पुन्हा श्वास घेत वर. डायनॅमिक कृती.
2 3 पाय सरळ करायचं 3 वेळा झाल्यावर डावा पाय फोल्ड करायचा त्याचं पाऊल उजव्या पायाची मांडीवर दोन्ही हात उजव्या पायाची मांडीवर श्वास घेत थोडस मागे श्वास सोडत पुढे 1 2 3 थांबायची दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोड्या वेळ विश्रांती आणि करूया चक्की चालन दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची आहे दोन्ही हात समोर तळवे हात आता हातात वरती हात दोन्ही बरोबर श्वास घेत थोडस हात अजून वरच्या दिशेने ताणायचे आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात 1 2 कमरेतनं पुढे वाकण्याचा प्रयत्न करा 3 4 4 वेळा झाल्यावर मध्यभागी घेऊन थांबायचं पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात 1 2 3 4 एक श्वास भरून घ्यायचा श्वास सोडत दोन्ही हात खाली दोन्ही हाताला समोर ठेवायचे मध्ये आणि आता पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा श्वास सोडत हात हळूहळू पुढे जातील आणि त्याचबरोबर कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा जेवढं पुढे जाता येईल तेवढं आणि मग दोन्ही हात बाजूला जातील उजवा हात उजव्या पावलाकडे डावा हात डाव्या पावलाकडे टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डोकं जमिनीच्या दिशेने सरीसर सोडून सावकाश वर पाय तसेच ठेवायचे थोडा वेळ आणि आता उजव्या हाताचा तळवा समोर येईल डाव्या हाताचा तळवा मागे असेल पाठ करायचे इथे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न दोन्ही पाय मात्र आपले गुडघ्यातलं सरळ आहे बरोबर मागे जेवढं बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न सावकाश मध्यभागी डावा हात पुढे येईल उजवा हात मागे जाईल पाठ करायच्या इथे आणि आता उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न पाठीतनं आपण सरळ आहोत ट्विस्ट कुठे मिळाला त्याकडे लक्ष देत आहे सावकाश मध्यभागी दोन्ही पाय सरळ पुढे जरा जवळ आणायचे थोडा वेळ विश्रांती आणि करूया बटरफ्लाय दोन्ही पावलं जोडून घ्यायचे हाताची पकड पावलांच्या खाली आणि आता सुरुवातीला आपण थोडंसं डायनामिक करू आणि मग अगदी सावकाश करूया सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल थोडीशी जलद हालचाल जास्तीत जास्त गुडघे वर आणि खाली हळूहळू स्पीड कमी करायचंय कमी कमी आणि आता थोडंसं सावकाश करूया श्वास घेत वर जास्तीत जास्त वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर परत श्वास सोडत खाली लास्ट राऊंड श्वास घेत वर श्वास सोडत खाली आणि इथूनच आपण करणार आहोत कुर्मासन थोडेसे पावलं पुढे घ्यायचे उजव्या कोठरीच्या खालून उजवा हात काढायचा डाव्या कोठरीच्या खालून डावा हात बरोबर आणि आता कपाळ आपल्या पावलाला लावण्याचा प्रयत्न फॉरवर्ड बेंड पोटाची स्नायू रिलॅक्स खांदे शिथिल आपण केलेला आहे कुर्मासन त्याचप्रमाणे आकृती बंद दिसतो डोळे बंद जाडे श्वासाची
रांगेपासून गुडघ्यापर्यंत संपूर्ण पाय जो काढला गेलाय त्याकडे लक्ष. सावकाश वर उलट चाल, अगदी सावकाश काढून घ्यायचे. पुन्हा पाय तसेच ठेवायचे आणि आपण करूया जसं आपण दात दळतो त्याप्रमाणे कृती. अंगठा पकडायचे उजव्या पायाचा आणि सुरुवात करूया गोल फिरायला. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. तीच कृती डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि सुरुवात करूया. 1 तिथल्या तिथे गोल फिरवण्याचा प्रयत्न करा. 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. आता भिंतीचा आधार घ्या. आपण इथूनच पुढे करणार आहोत द्रोणासन, जे आपण शयन स्थितीमध्ये करतो. आज आपण ते बैठक स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भिंतीचा आधार घ्या कारण की थोडस बॅलन्स जाण्याचा थोडस बॅलन्स जाऊ शकतो. त्यासाठी पुन्हा दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे. पूर्ण आणि टेकून नका बसू. थोडासा पाठकणा सरळ ठेवा. दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा आपला बॅलन्स जाण्याचा शक्यता असते. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. सावकाश. आधी एक पाय करून बघा. आधी एक पाय करा. थोडा वेळ इथे थांबायचं. जर आपण घरी जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा मग खाली ठेवायचा तो पाय. थोडस मागे झुकायचं म्हणजे आपला बॅलन्स थोडासा राहतो. मग दुसरा पाय करायचा. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. खाली साधी बैठक करून घ्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. नजर समोर असेल आणि आता दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हातांची बोटं स्ट्रेच करून घेऊया. दोन्ही हातांची बोटं जोडलेली आहेत. श्वास घेत स्ट्रेच करायची आहे. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत स्ट्रेच. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत स्ट्रेच. श्वास सोडत रिलॅक्स. तर श्वास घेत घेत स्ट्रेच करायची आणि श्वास सोडत हाताच्या मुठी वळवायची. पुन्हा श्वास घेत हाताच्या मुठी ओपन करायच्या. श्वास सोडत पुन्हा हाताच्या मुठी वळवायच्या. 4 बोटं आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा हात ओपन करायचे, बोटं स्ट्रेच करायचे आणि अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि रोटेशन 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली. विश्रांती. पाठकणा आपला सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. खांदे कोपऱ्यात शिथिल आहेत आणि करूया नेक रोटेशन. एक श्वास भरून घ्यायचा. डोळे बंदच आहेत. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल आणि तो श्वास घेत मागे. श्वास घेत उजवीकडे मागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे मागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचे. आता श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी नंतर थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ. पुन्हा दोन्ही हात समोर असतील आणि करूया शोल्डर रोटेशन. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हात फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्यायचे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. दोन्ही कोपरे समोरून जॉईन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1
2 आणि 3. 3 वेळेला पूर्ण कृती झाली की थांबायचं आहे. थोडा वेळ डोळे बंद, विश्रांती तिथल्या तिथेच. आणि विधिवत वज्रासन करून घ्यायचं. दोन्ही पाय समोर जोडलेले आणि एकेका पायाने वज्रासन करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, मुंडावा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती आहेत. डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. गुडघे समोरून जुळलेले आहेत. पाठकणा नैसर्गिक सरळ. खांदे कोपरे शिथिल. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव श्वासाची. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वास घ्यायचा आहे भरून आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. बरोबर. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. आणि आता एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे थोडस साईडवर्ड करण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपण याच्यातूनच करूया योग मुद्रा. हात तसेच ठेवायचे डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. सीटचा भाग न उचलता जेवढं म्हणून पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. आणि हात अजून थोडेसे डोक्याच्या दिशेने वर काढून घेण्याचा प्रयत्न करा. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. बरोबर. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठकण्याला बघा कसा केस आलेला आहे त्याकडे लक्ष. केस आहे, बेंड आहे. पोटावरती दाब आहे, खांद्यावरती ताण आहे त्याकडे लक्ष. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. डोकं, छातीचा भाग, पोट. एक श्वास भरून द्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. विश्रांती. करूया परिभाषित. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय सरळ करायचा उजव्या दिशेने. सरळ गुडघ्यातनं सरळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. आणि आता सावकाश उजव्या साईडला झुकायचं. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग तो हळूहळू डाव्या कानाकडे घेऊन जायचा. अर्ध परिघासन आपण केलं. पूर्णपणे डावी बाजू चांगली गेली त्याकडे लक्ष. मध्यमध्ये उजवा पाय सरळ. डावा पाय डाव्या दिशेने सरळ करायचा. पायाचं दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता डाव्या दिशेला झुकायचंय. डाव्या हाताने डाव्या पायाचा पकडायचा किंवा बोटं. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर आणि त्याच्यानंतर उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. तर बघा उजवी बाजू पूर्णपणे काढली गेलेली आहे. जेवढं आपल्याला पुढे साईडवर बेंड घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करायचा. पोटली किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. बसून करतोय आपण सर. सावकाश पुन्हा पाय. वज्रासनामध्ये स्थिर.
डोळे अलगद मिटले. आणि करूया मार्जरासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि आपल्या शोल्डर एवढं अंतर त्याला माहिती आहे कसं घ्यायचं. हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे. दोन्ही हाताची तळवे जमिनीवर असतील आणि आता सावकाश हातातनं आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचंय. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स दिले सुद्धा जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स. आणि आता मार्जरासन भाग 1 करण्यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडत कपाळ सिलिंगकडे नेण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, पोटाचे स्नायू शिथिल, जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडून द्यायचे. डोळे बंद, देहधारणा प्राणधारणा, पाठकण्याला आलेला अंतर्गत आकार, पोटाच्या स्नायूंना आलेला ताण, गळ्याच्या इथे असलेला ताण त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. भाग 2 करण्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल. पाठकण्याला आता खेच आहे सिलिंगच्या दिशेने. कंठस्थ ग्रंथींवर पोटावरती दाब आहे, त्याकडे लक्ष आणि एक आवर्तन दीर्घ श्वसनाचे आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकण अजून सिलिंगच्या दिशेने चांगला होईल. थायरॉइड प्रतिबंधात्मक मार्जरासन. सावकाश चालू असताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि आता आपण हीच कृती थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. श्वास घेत भाग 1 आणि श्वास सोडत भाग 2. सुरुवात करूया. श्वास घेत 1 कपाळ सिलिंगकडे, श्वास सोडत 2 हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 1, श्वास सोडत 2. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता करूया व्याघ्रासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ घ्यायचा, डावा पाय मागून सरळ करायचा. नजर आपली उजव्या हातांच्या बोटांकडे असेल. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न, तो मागून अजून खेचण्याचा प्रयत्न करा आणि उजवा हात समोरून खेचण्याचा प्रयत्न. संपूर्ण शरीर ताणलं जातंय, त्याकडे लक्ष. नजर आपली उजव्या हातांच्या बोटांकडे ठेवायची. सावकाश मध्यभागी आपापल्या क्षमतेने कृती करा. आता डावा हात समोर असेल, उजवा पाय मागे. नजर आपली डाव्या हातांच्या बोटांकडे. डावा हात समोरून काढण्याचा प्रयत्न, उजवा पाय मागून. थोडा वेळ इथे थांबायचं. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स वाढवणार व्याघ्रासन किंवा त्रिपाद मार्जरासन याला म्हणतात. सावकाश पाय खाली, हात खाली. आणि हळूहळू आपण याच्यातूनच दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. दोन्ही पायाचे आपले गुडघे आहेत हे सरळ करायचे, पावलांचं माउंटन करायचंय आणि पर्वतासन करूया. करू. दोन्ही पाय जळून घ्यायचे आणि हळूहळू दंड स्थितीमध्ये पावलं आणि हात एकमेकांच्या जवळ आणत आणि दंड स्थिती.
विश्रांती. पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडायची, विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे थोडस. दोन्ही हात कमरेवरती, पाठकणा सरळ असेल, मान मध्यभागी, नजर समोर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. फक्त कमरेतनं आपल्याला गोल फिरायचा आहे. सुरुवात करूया. 1, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 2, कमरेच्या इथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. 3, 4, 5. मध्यभागी, डावीकडून उजवीकडे. डावीकडे आधी जायचं आपल्याला, मग पुढे, उजवीकडे, पाठीमागे. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाल्यावर पुढे थांबायचे. तर पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. कमरेतनं पुढे झुकायचं. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या तळव्याच्या खाली जाईल. डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या खाली. यावर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा. डोकं आपलं वर. श्वास घेत वर, डोकं खाली. लक्षात आली कृती ऑपोजिट साइडने आपण करतोय. श्वास सोडत खाली बसायचंय, डोकं वर असेल, कपाळ सिलिंगकडे. श्वास घेत वर, कपाळ जमिनीच्या दिशेने. थोडस डायनामिक कृती करूया. 1 आणि 2 मिनिट. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. 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 तळवे जे आपले आहेत हाताच्या हात तळव्यांच्या खाली उचलून घ्यायचे आणि कमरेतनं सरळ. विश्रांती. मान मागे थोडीशी सैलसर सोडून विश्रांती. आणि करूया एक पादोलासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचंय जमिनीपासून वर. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. आणि पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं, बॅलन्स साधणारं आपण करतोय एक पादोलासन. बरोबर. नजर समोर असेल. आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पुन्हा इथे बघा, खेच मिळतोय पाठकण्याला. आपल्या साईडचे वायुकोश मोकळे होतात. श्वसन मार्ग सुधारतो. सावकाश हात खाली, खांद्यातनं सरळ. हात खाली, पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आणि ही स्फूर्ती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. नजर एका बिंदूकडे सर्वप्रथम स्थिर करून घ्या. मग डावा पाय वर उचला. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो वर उचलून घ्यायचा आहे. आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. गुडघा थोडासा वरती टाळा. इथे पुन्हा एकदा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाय समोर आणायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. हा बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर.
सावकाश, पाय आणि हात खाली. विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण मलासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसायचंय. दोन्ही कोपरांचा आपल्या दोन्ही गुडघ्यांना स्पर्श करायचा किंवा थोडेसे गुडघे असे ताणून घ्यायचे म्हणजे दोन्ही हात जे आहेत ते जमिनीला समांतर होतील. हा बरोबर. आणि आता बघा थोडस आपण थोडीशी डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत टाचा वर उचलायचा. श्वास सोडत खाली. बरोबर. टाचा वर उचलायचा. गुडघ्यातनं वर नाही व्हायचं. पहिले हाताची कोपऱ्यात गुडघ्याला लावून घ्या म्हणजे गुडघे थोडेसे स्ट्रेच होतील आपले. हा पाठकणा सरळ. पुढे थोडस झुकण्याचा कृती होते तर पाठकणा सरळ मान मध्यभागी. आणि आता श्वास घेत फक्त टाचा वर उचलायचा. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत. जर तसा त्रास होत असेल ना गुडघ्यांना जर कोपरा लावून तर समोर थोडेसे हात घ्या म्हणजे आणि रिलॅक्स ठेवा म्हणजे थोडासा बॅलन्स राहील. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत वर उभं राहूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. करूया उड्डीयान आणि अग्निसार आणि मग त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस 1 ते 1.5 फुटापर्यंत. खुर्चीत बसल्याप्रमाणे अकृती बंद. हाताची पकड आपल्या मांड्यांवरती. 4 बोट पुढे आहेत. अंगठा मागे आहे. थोडीशी घट्ट करायची पकड हाताची आपल्या मांड्यांच्या इथे. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे शिथिल. चेहरा शांत. सुरुवातीला करूया उड्डीयान. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येत आहे. घेतलेला श्वास सोडून द्या. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला गेलाय आणि ह्या स्थितीमध्ये अजून थोडस पोट आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न. श्वास न घेता. आणि आता आपली मान थोडीशी पुढे झुकवा. हनुवटी गळ्याकडे येऊ दे. अजून थोडं पोट आतमध्ये नेण्याचा प्रयत्न. सावकाश मान मध्यभागी. पोट पुढे आणि कमरेतनं श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता अग्निसार करणार आहोत आपण. पुन्हा दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद. पोट पाठ शिथिल. चेहरा शांत. एक खोलवर श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास सोडून द्या. पोट आतल्या दिशेला गेलाय. छातीचं एक्सपान्शन झालंय आणि या स्थितीमध्ये श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची कृती. सावकाश कृती थांबवायची. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. आपल्या ऍग्रो सेंटर मध्ये भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच उगवणारा सूर्य त्याची दिवसभर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होते प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम आपल्याला सूर्य देत असतो. त्या सूर्यदेवतेला मनोमन वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्। ओम आदित्याय नमः। व्हायब्रेशन आणि तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक नमस्कार आसन, श्वास घेत 2 हस्तोत्तानासन, श्वास सोडत 3 हस्त पादासन, श्वास घेत उजवा पाय मागे 4 अश्वसंचलनासन, 5 पर्वतासन, श्वास सोडत 5 पर्वतासन, 6 श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे अष्टांग नमस्कार, 7 श्वास भरून घे भुजंगासन, 8 श्वास सोडत पर्वतासन, 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन, 10 11 श्वास घेत हस्तोत्तानासन, 12 श्वास सोडत नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे आहेत. आपापल्या क्षमतेने घाई होत असेल तर तुम्हाला एक तुम्ही घातलं तरी चालेल. पुढचे 2 सूर्यनमस्कार थोडेसे जलद असतील. पाय जोडलेले आहेत पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5. आता इथे चतुरंग दंडासन करण्याचा प्रयत्न करा. पावलांचं माउंटन थोडस पोट थोडस वरती, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. 6 7 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 चतुरंग दंडासन, 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आणि शेवटचा सूर्यनमस्कार श्वासाशी आधारित. ओम भास्कराय नमो नमः. 1 श्वास सोडून घ्या, 2 श्वास भरून घ्या, 3 श्वास सोडून घ्या, 4 श्वास घेत डावा पाय मागे, 5 श्वास सोडायचा आहे चतुरंग दंडासन, 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि 1 श्वास इथे थांबवायचा आपापल्या क्षमतेत. 7 श्वास भरून घ्यायचा, 8 श्वास सोडायचा, 9 श्वास भरून घेत डावा पाय पुढे, श्वास सोडत उजवा पाय पुढे, श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर 11, श्वास सोडत 12. मुखधुती करून घेऊया. आणि सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आणि पाय एकत्रित वरती 90 अंशापर्यंत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत, पायाचे तळवे सुद्धा सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही हात आणि पाय वरती आहेत 90 डिग्री. आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि पाय लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब,
श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश पुन्हा. दोन्ही पायांची बघा अंगठे पकडता येतात का? दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी, अंगठे किंवा पोटरी जे काही पकडता येईल ते पकडायचा प्रयत्न. बरोबर. इथे थोडा वेळ स्थिर थांबण्याचा प्रयत्न. छान. सावकाश पायाचे अंगठे सोडून द्यायचे आणि हळूहळू दोन्ही पाय आणि हात जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय वर येईल आणि डावा हात वर येईल. उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने पकडायचा प्रयत्न करा आणि मग डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा प्रयत्न. सुरुवात करूया. 1, बरोबर. 2, थोडंसं डायनामिक हालचाल. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्रत्येक वेळ 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. ज्याला आपलं वेट लॉस करायचं त्याचबरोबर पोटाचा जो भाग वाढलेला आहे, चरबी कमी करायची असेल तर तुम्ही ही कृती करू शकता. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. विश्रांती. डोकं न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा आणि करूया. मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन आणि अगदी हे नाही जमलं तर साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करा आणि तेही नाही जमलं तर दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ जमिनीवरती असतील. सुरुवात करूया मत्स्यासनाला. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी मत्स्यासन करणं टाकायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा दोन्ही पाय सरळ. ठीक आहे. आपण हे शिकलेलो आहोत. आता फक्त उजळणी करतोय. आता दोन्ही हातांचे जे बोट आहेत ती आपल्या कानाच्या इथे येतील. हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने, सिलिंगच्या दिशेने आहे आणि हातांची बोट आपल्या कानाच्या शेजारी आहे. आता हाताच्या आधाराने सुरुवातीला आपल्याला आपलं डोकं पहिल्यांदा वर उचलायचंय. डोकं, छातीचा भाग वरती उचलायचाय आणि त्याच्यानंतर टाळू जमिनीला लावायची. टाळू जमिनीवर येईल. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर, हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने. ज्यांचे पाय सरळ आहेत त्यांनी दोन्ही पायांची पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हात मांड्यांवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे पोटाचे स्नायू, गळ्याच्या इथे ताण येतोय, पाठकण्याला प्रेशर आलेलं आहे, अंतर्वक्र आधार आहे. छातीचे स्नायू आपले ताणले गेले. श्वसन मार्ग सुधारतो. डायबिटीज प्रतिबंधात्मक, उपचारात्मक. उलटचाल करूया. पुन्हा दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या इथे असतील. हाताच्या आधाराने पहिल्यांदा डोकं वर उचलायचं आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर. दोन्ही पाय सर आणि विश्रांती. पूर्णपणे आपल्या पोटाच्या स्नायूंना, गळ्याच्या इथे ताण आलेला होता. पाठकण्याला अंतर्वक्र आकार होता, म्हणजे तिथे प्रेशर होतं. आता ह्याला पूरक असं आपण करूया पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय 60 अंशापर्यंत वर आणा आणि मग ते फोल्ड कर. आणि आता ते फोल्ड कर. हा. आता दोन्ही पायांना आपल्याला हाताचा विळखा घालायचा आहे. थोडेसे पाय वरती घ्या आणि आपल्या मांड्यांना हाताचा विळखा घाला आणि मग त्याच्यावरती आपले पाय ठेवा. आपल्या मांड्यांना खालून हाताचा विळखा घाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा.
हा बरोबर. आणि दोन्ही पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने सैल सरसरून द्या. मान आपली मध्यभागी आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स. बघा आपण नेहमी जेव्हा करतो तेव्हा हाता समोरून आपल्या पायाला विळखा असतो. आज आपण थोडेसे पाय वरती केलेत आणि आपल्या मांड्यांना खालून हाताचा विळखा घातलाय. त्यामुळे अजून तो प्रेशर जो आहे हा आपल्या पोटावरती चांगला पडतो. पवन मुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं आहे आणि हनुवटी गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. हनुवटी कपाळ नाक जे शक्य आहे ते गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. आता बघा पूर्णपणे गळ्यावर पोटावर दाब येतोय. पाठकण आपला ताणला गेलाय. टाकली लक्ष. जाणीव श्वासाची. थोडस शॉर्ट ब्रिदिंग होतं. जेव्हा पोटावर दाब येतो तेव्हा आपलं श्वसन थोडस शॉर्ट होतं. त्याकडे लक्ष. छान. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय 60 अंशापर्यंत सरळ. पुन्हा एकदा गुडघ्यातनं आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांनंतर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. कुठलाही विरुद्ध गालावर पडून विश्रांती. आज आपण करूया धनुरासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. हाताचे तळवे आणि पायाचे तळवे सेलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोंडा पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोंडा पकडायचा. आणि आता हळूहळू आपल्या मांड्या जमिनीपासून वर उचलून घ्यायला सुरुवात करा. कपाळ आपोआप वर उचललं जातं. बो पोश्चर आपण केलेला आहे. थोड्याशा मांड्या अजून स्प्रेड करण्याचा प्रयत्न. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता बघा कपाळ थोडस जमिनीकडे जाऊ दे आणि वर येऊ दे. जमिनीकडे वर. जमिनीकडे आपण थोडस रोलिंग करतोय. वर. जमिनीकडे वर. आणि आता थोडस उजवीकडे जाऊया आणि मग डावीकडे. बघा पुन्हा रोलिंग करता येते का. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. 2 ते 3 वेळेला करून झालं की मध्यभागी थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कपाळ हळूहळू जमिनीकडे जाईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय सरळ करायचे आणि एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पाठकण्याला आपण अतिरिक्त ताण देतो तर तो रिलीज करण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि उठून बसायचंय. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी उडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. खांदे आपले थोडेसे आडव्या कक्षेमध्ये पसरलेले.
डोळे अलगद मिटलेले. नाडी श्वासाची. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर भरपूर श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून द्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करणार आहोत आपण चंद्रभेदन प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ. डावी नाकपुडी बंद आहेच आणि आता आपण करूया सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हात खाली गुडघ्यावरती ज्ञानमुद्रेमध्ये. श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि करूया शीतकारी प्राणायाम. खरं आता थंडीचे दिवस सुरू झाले. शीतकारी प्राणायाम करताना थोडीशी काळजी घ्यायची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम खूप लाभदायक ठरतो. पण आता आपण 2 आवर्तन करून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. पाठकणा मान सरळ आहे. शीतकारी करण्यासाठी ओठ विलग, दातावर दात. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. तोंडाने पूरक. नाकाने रेचक. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद.
नाकाने संथरेची. काही क्षण शांत. संपूर्ण मुखामध्ये झालेला थंड हवेच्या स्पर्शाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आपण केलेलीच आहे. त्या ठिकाणी आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोटं अगदी रिलॅक्स आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. पहिलं बोट आणि अंगठा यांचा जो एकमेकांना स्पर्श झालेला आहे त्याच्यामध्ये किंचितसा दाब आणायचा आहे आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्याकडे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. या होणाऱ्या रक्तप्रवाहामधून काही ठोके तुम्हाला जाणवत असतील, काही स्पंदन जाणवत असतील, त्याकडे आपलं मन एकरूप करण्याचा प्रयत्न, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, तिकडे आपली जाणीव केंद्रित करून घ्यायची आहे. आणि करूया भ्रामरी प्राणायाम. या स्पंदनांच्याच सोबत त्यांची जाणीव ठेवूनच आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न जे आपल्या शरीरामध्ये रेंगाळत आहे. आणि आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर 1 ते 1.5 फुटाचं. पायाचे तळवे बाहेरच्या आतल्या दिशेला आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. मान आपली शक्यतो मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न. सरळ एका रेषेमध्ये आपलं संपूर्ण शरीर असू दे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. जिथे कुठे ताण वाटतोय तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत.
आज आपण जी साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न, नकळत एखादा स्नायू किंवा एखादा अवयव अतिरिक्त ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने आपला एक एक अवयव आपण जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकणा हे तिन्ही भाग जे जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत विश्रांती स्थितीमध्ये, आरामदायी स्थितीमध्ये, त्या तीनही भागातले स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले मणके शिथिल. उदरभाग, उरभाग, गळ्याचा भाग, पोटातील स्नायू, छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, पिंजरा, गळ्याचे सगळे स्नायू शिथिल. संपूर्ण शरीराचा मधला भाग, कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे, याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबडा, गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहे, याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वासाची गती स्वतःच आपण तपासून पाहायची आहे. संथ लयबद्ध श्वास चालू आहे. विचारांची गती जशी कमी होती तशी श्वासाची गती ही संथ मंद लयबद्ध होते. मी श्वास घेताना माझं बोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे, प्रसन्न होत आहे, आनंदी होत आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. एक हलकस स्मित हास्य श्वास घेताना, श्वास सोडताना. जस जसा मी श्वास घेते तस तसा माझा आत्मविश्वास वाढतोय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होतीये. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रोजचा 1 तास मी हा नक्की देणार आहे आणि मी हे नियमित करणार आहे. मला कुठलाही त्रास नाहीये, मला कुठलाही तणाव नाहीये आणि मला कधीही काहीही होणार नाहीये. ही एक सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये. माझ्या एक आनंदी, सुखी, समाधानी इथे कोणच नाहीये. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं आणि त्या ऊर्जेमधूनच काम करण्याचं प्रेरणा देतं, एक शक्ती देतं. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपल्या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. थोड्याशा हातापायांना एक खेच द्यायचा, एक आळस द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश.
शरीराला कुठलाही झटका न देता दोन्ही हात गुडघ्यांवर, शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे जायचे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना परमला समर्पित केलेली आहे. राग द्वेष अहंकार सोडून दिलेला आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मुद्रा. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. या महिन्याचा आपला हा वर्ग आज इथे संपन्न होतोय. उद्यापासून आपला नवीन वर्ग चालू होतोय. इन्फॉर्मेशन जी असेल ती ग्रुपवरती सर शेअर करणार आहे. तुमचे अभिप्राय जे काही असतील ते तुम्ही नक्की पाठवा, नक्की शेअर करा. तुमचा अनुभव किंवा अजून जर काही सुधारणा करण्याची गरज असेल तर ते तुम्ही नक्की सांगा. मेसेजच्या स्वरूपामध्ये किंवा छोट्याशा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये. तुम्ही सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं आता थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी उठणंच फार आपल्याला कठीण असतं. पण आपला 90% योग हा इथेच कम्प्लीट होतो जेव्हा आपण बरोबर 6 वाजता उठून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बसतो. इथेच आपला 90% योग हा कम्प्लीट होतो. तर अशीच तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवा आपल्या ह्या साधनेची. तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य आपलं जर उत्तम असेल तर आपल्याला काहीही करता येऊ शकतं. अशीच साधना चालू ठेवा. आपला पुढच्या महिन्यापासून वर्ग सुरू होतोच आहे नवीन. तर तुम्ही नक्की जरी जॉईन झाला तरी खूप छान आहे. आपले जुने साधक तर आहेतच इथे. ठीक आहे. जर तुमचे काही अभिप्राय असतील तर तुम्ही नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद. कुणाला काही बोलायचं आहे का की मीटिंग एंड करू? ठीक आहे. हा, रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवणार आहे. रेकॉर्डिंग आज सर तुम्हाला सगळ्या रेकॉर्डिंग पाठवतील. आजच्या पूर्ण या महिन्याच्या ज्या काही आहेत त्या लिंक पाठवतील. ठीक आहे. चला, खूप खूप धन्यवाद. हरिओम. पुन्हा भेटायला आवडेल. उद्यापासून आपला वर्ग सुरू होतोय. हरिओम. मीटिंग एंड करते. हॅव अ गुड डे टू ऑल.